दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व पुरुषाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. आलो आम्ही तुझ्या दारी, आलो आम्ही तुझ्या दारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आलो आम्ही तुझ्या दारी, आलो आम्ही तुझ्या दारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आजची मिसा वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी, तसेच स्वर्गवासी फिलिप जोसेफ तुस्कानो, स्वर्गवासी बावतीस पीटर तुस्कानो, स्वर्गवासी विक्टर जोरोम कोरिया, स्वर्गवासी निकिता प्रियम फर्नांडिस, स्वर्गवासी सायमन फिलिप डिब्रिटो व स्वर्गवासी मॉनिका बेंजामिन रॉड्रिक्स ह्यांच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनातील हेतूसाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला प्रेरणाऱ्याचा दृष्टांत देत आहे. प्रेरणाऱ्याच्या दृष्टांताद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनावर चिंतन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. पेरणारा जसा बी पेरत राहतो, त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. परमेश्वराच्या या शब्दाचा आपण स्वीकार करतो का? त्यावर चिंतन करतो का? त्यावर मननचिंतन करून आपल्या जीवनाची जडणघडण करतो का? परमेश्वराच्या शब्दाला आपल्याला योग्य तो प्रतिसाद देता यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ
व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरम, आमच्या निर्मात्या व मार्गदर्शकम, आम्हाला तुझी मनापासून भक्ती करू दे. आमच्या जीवनातून तुझ्या क्षमेचे दर्शन जगाला घडू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमीन. पौलचे तिमोथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. सर्व प्राणी मात्राला जीवन देणारा जो देव त्याच्या समोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पोंती पिलाताक समक्ष स्वतःविषयी निर्भय साक्ष दिली, त्याच्या समोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू ही आज्ञा निर्मळ ठेव. जो धन्य आणि एकच अधिपती, राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, तो त्याचे प्रगट होणे यथाकाळी दाखवील. त्याला सन्मान आणि पराक्रम युगानयुग आहे. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आनंद गीत गात परमेश्वरासमोर या. आनंद गीत गात परमेश्वरासमोर या. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. आनंद गीत गात त्याच्या पुढे या. प्रतिसाद. आनंद गीत गात परमेश्वरासमोर या. परमेश्वर हाच देव आहे याची जाणीव ठेवा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. प्रतिसाद. आनंद गीत गात परमेश्वरासमोर या. त्याचे उपकार स्मरण करत त्याच्या दारात, स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नामाला धन्यवाद द्या. प्रतिसाद. आनंद गीत गात परमेश्वरासमोर या. खरोखर परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, त्याची सत्यता पिढ्यानुपिढ्या टिकते. प्रतिसाद. आनंद गीत गात परमेश्वरासमोर या. जयघोष. Hallelujah.
जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. जेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला आणि गावगावचेही लोक येशूजवळ आले, तेव्हा तो दाखला देऊन म्हणाला, पेरणारा आपले बी पेरावयास निघाला, आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले. ते तुडवले गेले आणि आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले. ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले. काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले. ते उगवून 100 पट पीक आले. असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, ह्या दाखल्याचा अर्थ काय? येशू म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्य जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत, कारण त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये आणि ऐकत असता त्यांना समजू नये. हा दाखला असा आहे, बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये आणि त्यास तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले ते हे आहेत की ते ऐकतात, वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यास मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात आणि परीक्षेच्या वेळी गळून पडतात. काटेरी झाडामध्ये पडलेले हे आहे की ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता, धन आणि विषय सुख ह्यात आयुष्यक्रमण करत असताना त्याची वाढ खुंटवली आणि ते पक्व फळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ह्या आधुनिक युगामध्ये संपर्काची साधनं वाढलेली आहेत. या डिजिटल कल्चरमध्ये आपण प्रत्येकजण फोन आणि मोबाईल ह्यांच्याशी परिचित झालो आहोत. लहानापासून थोरापर्यंत ज्यांच्याकडे फोन नाही अशी व्यक्ती सापडणे कठीण झाली आहे. पॅन्डेमिकमध्ये लहान मुलांकडे फोन सहज अभ्यासाच्या जणू काही निमित्ताने पोचलेले आहेत. आणि म्हणून आज ज्युनियर KG नाही तर किंडरगार्डन किंवा प्ले स्कूलमधले विद्यार्थीपासून तर 80-90मध्ये असणारे ज्येष्ठ हे देखील फोनबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. या फोनद्वारे खूप चांगले फायदे आपल्याला प्राप्त झालेले आहेत.
मात्र एक गोष्ट या फोनच्या बाबतीत आपल्या प्रत्येकाला सतावत असते आणि आपल्या प्रत्येकाला जणू काही बेचैन करते, आपण अस्वस्थ होतो, आणि ती म्हणजे नेटवर्क इश्यू. जर आपण रेंजमध्ये नसलो, जर आपल्या कंपनीचा नेटवर्क स्ट्रॉंग नसला, तर मग आपल्याला संपर्क साधता येत नाही. आपण फक्त हॅलो हॅलो करत राहतो. समोरची व्यक्ती कधी कधी हॅलो हॅलो करत राहते. आपण बोलतो ते त्यांना कळत नाही, ते बोलतात ते आपल्याला कळत नाही, आणि सर्वत्र गोंधळ माजतो. आपण कधी कधी रागावतो, कधी कधी नेटवर्क कंपनी बदलण्याचा प्रयत्न करतो, परंतु बऱ्याचशा वेळेला आपल्याला जर यश आलं नाही तर आपला जो संपर्क आहे, आपल्याला जे सांगायचं असतं, आपल्याला जे कम्युनिकेट करायचं असतं, जो संवाद साधायचा असतो, तो होत नाही, आणि मग आपण अधिकच चिंताग्रस्त होतो. विशेष करून एखाद्या अर्जंट प्रसंगी किंवा महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला एखादा फोन करायचा असतो आणि त्याच वेळेला आपलं नेटवर्क चालत नाही किंवा समोरच्याचं नेटवर्क चालत नाही, आणि असं झाल्यानंतर आपण खूपच अस्वस्थ होतो. प्रिय बंधू भगिनींनो, या व्यावहारिक जगामध्ये एखादा मेसेज पाठवला नाही किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर संपर्क झाला नाही तर आपण इतके अस्वस्थ होतो. मग आध्यात्मिक जीवनामध्ये काय? आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वर आपल्याशी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, त्याचं वचन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि आपण त्याला प्रतिसाद देत नाही, तेव्हा परमेश्वराला काय वाटत असेल? आजचा पेरणाऱ्याचा दृष्टांत जो आहे तो आपल्या सर्वांना परिचयाचा आहे. या पेरणाऱ्याच्या दृष्टांताद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनावर चिंतन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. परमेश्वर आपल्याबरोबर सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. त्याचं वचन तो आपल्याला जणू काही बीप्रमाणे देण्याचा प्रयत्न करतो. तो पेरत राहतो, पेरणारा पेरत राहतो, परमेश्वर पेरत राहतो, त्याचं वचन सांगत राहतो. त्याचं वचन सांगण्यासाठी आपला फोन जणू काही डायल करत असतो, मात्र आपण त्याला कोणत्या प्रकारे प्रतिसाद देतो? 3 प्रकारचे प्रतिसाद परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दाखवलेले आहेत. पहिला प्रकारचा प्रतिसाद म्हणजे काही बी वाटेवर पडतात. वाटेवर पडणारे म्हणजेच प्रवासात असणाऱ्याचा जणू काही चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि आपण जर असे लांबच्या प्रवासाला निघाले असू तर आपल्याला जाणवतं की जेव्हा आपला प्रवास एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी किंवा स्टेशनवर आलं, गाडी आपली तिथे थांबली तरच आपल्याला नेटवर्क असतं. परंतु गाडीने एकदा स्टेशन सोडलं आणि थोडीशी पुढे गेली का ते नेटवर्क कमी कमी होत जातं, आणि ज्या व्यक्तीबरोबर आपण बोलतो त्याबरोबर आपला संवाद तुटतो. जर आपण विमानाने प्रवास करत असाल तर पहिलीच सूचना आपल्याला दिली जाते की आता विमान टेक ऑफ करणार आहे, कृपया आपले फोन स्विच ऑफ करा, म्हणजेच आपला संपर्क तुटला. तशाच प्रकारे वाटेवर पडलेल्या बियांचं आहे. परमेश्वराची वाणी आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते, परंतु आपण आउट ऑफ रेंज जात असतो, आपण संपर्काच्या बाहेर असतो, आपले फोन्स जणू काही स्विच ऑफ असतात. दुसऱ्या प्रकारची प्रतिक्रिया ज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की काही बी रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडले ते लगेच उगवले, परंतु त्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते करपून गेले, मरून गेले, आणि म्हणून त्याला फळ आलं नाही. अशाच प्रकारे दुसऱ्या प्रकारामध्ये जिथे नेटवर्क सारखं नाही किंवा स्टेडी नाही
आणि म्हणून आपल्याला आवाज येतो, आपला फोन वाजतो, आपण उचलला की कट होतो. अशा प्रकारचे अनेक अनुभव आपल्याला येत असतात. आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण चांगल्या नेटवर्कमध्ये नसल्याकारणाने आपला संपर्क होत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर देखील अशाच प्रकारे आपल्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराचं नेटवर्क फुल आहे, आपलं नेटवर्क वीक आहे हे आपण समजत नाहीत. आणि म्हणून आपलं नेटवर्क स्ट्रॉंग होण्यासाठी कधीकधी आपल्याला टेरेसवर जावं लागतं, कधीकधी आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागतं, कधीकधी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर उतरावं लागतं. तेव्हाच आपल्याला ते नेटवर्क स्पष्ट दिसत असतं किंवा ऐकायला येतं. मात्र हे आपण करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. आपण जिथे आहोत तिथेच राहतो आणि मग दुसऱ्या गोष्टींना दोष देत राहतो. प्रिय बंधू भगिनींनो, तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे काटेरी झुडूप. काटेरी झुडपामध्ये त्या बीची वाढ झाली नाही, कारण काटेरी झुडपाची वाढ जास्त झाली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिसऱ्या प्रकारामध्ये आपण जर फोनचा विचार केला तर कधीकधी आपला फोन वाजत राहतो, पण समोरची व्यक्ती उचलत नाही. आपण सतत प्रयत्न करतो फोन करण्याचा, परंतु काही प्रतिसाद येत नाही, फक्त मिसकॉल होऊन जातात. किंवा कधीकधी समोरची व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबरोबर बोलत असल्याकारणाने आपल्याला मेसेज येतो ऑन अनदर कॉल, म्हणजे दुसऱ्या फोनवर आहे म्हणून तुमच्याशी संपर्क साधता येत नाही. आपण त्या व्यक्तीबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, पण ती व्यक्ती दुसऱ्या कामामध्ये किंवा दुसऱ्या व्यक्तीमध्ये गुंतलेली आहे आणि म्हणून आपला त्यांच्याशी संपर्क होत नाही. काटेरी झुडपामध्ये असलेल्या बियासारखं त्या व्यक्तीची गत झालेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं प्रसंग आहे का की परमेश्वर आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, परंतु ह्या जगातल्या चिंता, ह्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, आपली इतर कामं ह्यामध्ये आपण इतके गुंफलेले आहोत की परमेश्वराच्या या हाकेला होकार देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. वी आर ऑन अनदर कॉल. आणि मग परमेश्वर सांगतो की जे परमेश्वराचे वचन ऐकतात, परमेश्वराच्या वचनाला प्रतिसाद देतात, ते चांगल्या नेटवर्कमध्ये असलेल्या व्यक्तींसारखे आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर चांगल्या नेटवर्कमधून आपल्याला फोन करतो आणि आपण जर उत्तम नेटवर्कमध्ये असू, आपला फोन जर चांगला असेल तर आपण त्या व्यक्तीबरोबर संवाद साधू शकतो. त्याप्रमाणे संवाद साधल्यानंतर जो आनंद असतो, संवाद साधल्यानंतर जो आपल्याला खूप सुखाचा अनुभव येतो आणि आपलं काम झाल्याचं किंवा आपल्याला जे काही सांगायचं होतं ते सांगून झाल्याचं जे समाधान मिळतं, तेच परमेश्वराचं वचन स्वीकारल्यानंतर, त्याला प्रतिसाद दिल्यानंतर कधी 30%, कधी 60%, कधी 90% असा आपल्याला आनंद प्राप्त होत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्याद्वारे आपल्याला सांगत आहे की परमेश्वर सतत बोलावत असतो, परमेश्वर सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वर आपला नंबर डायल करण्याचा प्रयत्न करतो. आपण त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतो? आपण जर त्याला उत्तम प्रतिसाद दिला तर निश्चितच आपल्याला त्याच्या जीवनाचा अनुभव येईल आणि आपलं जीवन सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच्या हाकेला होकार देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण आउट ऑफ रेंज असू नये आणि आपण रेंजमध्ये असावे. म्हणून आपलं जीवन जे आहे त्यामध्ये प्रार्थनेला आणि आध्यात्मिक वातावरणाला आपण जागा दिली पाहिजे. आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही वेळ हे प्रार्थनेसाठी राखीव ठेवले पाहिजेत की जेणेकरून त्या स्पेसमध्ये गेल्यानंतर, त्या एरियामध्ये गेल्यानंतर, त्या जागेमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक वेगळा अनुभव येतो, जणू काही आपण रेंजमध्ये आल्याचा अनुभव येतो. प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण परमेश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्यासाठी आपण वेळ बाजूला काढला पाहिजे. आणि म्हणून आपला प्रार्थनेचा एक ठराविक वेळ असला पाहिजे. आपण कुटुंबामध्ये रोजरीची प्रार्थना जेवणा अगोदर करतो, जणू काही एक वेळ आपण परमेश्वरासाठी राखीव ठेवली आहे की पहिला परमेश्वर नंतर जेवण. तर तशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील आपल्याला जर परमेश्वराचं वचन ऐकायचं असेल, ते स्वीकारायचं असेल तर आपल्याला एक स्पेशल वेळ, स्पेशल टाईम
परमेश्वरासाठी दिला पाहिजे रोजचा. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला परमेश्वराबरोबर संवाद साधायचा असेल किंवा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एकमेकाबरोबर संवाद साधायचा असेल तर आपल्या फोनचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट चांगलं आहे का आपण बघितलं पाहिजे. ते इन्स्ट्रुमेंटमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तो इन्स्ट्रुमेंट रिपेअर केला पाहिजे, तो इन्स्ट्रुमेंट बदलला पाहिजे. परमेश्वराबरोबर संवाद साधण्यासाठी इन्स्ट्रुमेंट काय तर परमेश्वराचा शब्द बायबल. त्याचा जर आपण आधार घेतला, त्याचं जर आपण वाचन केलं, त्याच्यावर जर आपण चिंतन केलं तर निश्चितच परमेश्वराबरोबर आपला जो संवाद आहे त्याचा दर्जा उंचावणार आहे, आपली प्रार्थना उंचावणार आहे, आपला आध्यात्मिक अनुभव उंचावणार आहे आणि त्याद्वारे आपल्याला निश्चितच समाधान आनंद हे प्राप्त होणार आहे. आपल्या प्रत्येकाचं जीवन हे सुखा समाधानाने भरावं ह्यासाठी परमेश्वर आपल्याला हा पेरणाऱ्याचा दृष्टांत देत आहे. या पेरणाऱ्याच्या दृष्टांताद्वारे आपण परमेश्वराच्या हाकेला होकार द्यावा, प्रतिसाद द्यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांच्या प्रार्थना ऐकून घे, आमच्या दानांचा स्वीकार कर, आमच्या उपासनेमुळे आम्हाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. ती योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मनुष्याला उत्पन्न केलीस. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अडळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. अखंड भरली पुनीत जाहली स्वर्गधरा. जय जय
यशोगीत गान भांतरा परम ईशाच्या पावन नामी गीत धन्य तो जनांतरा जय 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 जयकार करा प्रभूचा यशोगीत गान भांतरा पावन 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 तमही शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणी पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिता आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हातारंदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून मला सोडू. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषित दास म्हणालास,
मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो. जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझा प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. सर्वात सुंदर सर्वात पावन भजाऊ येशूना, होऊन तन्मय बांधवानो भजा येशूना. सर्वात सुंदर सर्वात पावन भजाऊ येशूना, होऊन तन्मय बांधवानो भजा येशूना. मनी सदा मी जपत राहतो त्याचे सुंदर नाम, सुंदर नाम, सुंदर नाम. ओठी माझ्या तिन्ही प्रहरी त्याचे सुंदर नाम, सुंदर नाम, सुंदर नाम. वेळ लागले मजला त्याची गाथा सुंदर नाम. वेळ लागले मजला त्याची गाथा सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजाऊ येशूना, होऊन तन्मय बांधवानो भजा येशूना. होऊन तन्मय बांधवानो भजा येशूना. होऊन तन्मय बांधवानो भजा येशूना. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू दिलेल्या ख्रिस्त शरीर साक्रामेंतामुळे आमच्या विचारात व कृतीत बदल घडून येऊ. तुझ्या मार्गाने जाण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन व सहाय्य लाभो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात.
संत जोसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका संत जोसेफा, हे धन्य कुमारी मरियेच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरियेने तुझ्यावर आपला पूर्ण भरवसा टाकला. तुझ्या बरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य संत जोसेफ, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर. आमेन. संत जोसेफ, आम्हासाठी विनंती कर. अंतिम गीत. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया, चलो सभी से कहेंगे